श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, येत्या 15 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आणि या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या जी आहे तर ती अधिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे ती अधिक पवित्र आणि फलदायी मानली जाते. सोमवती अमावस्या भगवान शंकरांना समर्पित आहे आणि पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप उत्तम काळ मानला जातो. म्हणून सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर योगायोगाने ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हिंदू पंचांगानुसार सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:14 सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:14 संपणार आहे. म्हणून या अधिक महिन्यातली सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी होणार आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमुष तिथी येत असते आणि प्रत्येक अमुष तिथीचं महत्त्व वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत 7.7 सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. त्याचबरोबर ही पूजा पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणून पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात. दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केलं जातं. त्यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळतो. धार्मिक दृष्टीने सोमवती अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मी तुम्हाला दही भाताचा उपाय देखील सांगणार आहे, तो आवर्जून करा. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपला वाईट काळ सुरू असतो, ज्यामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही मेहनत घ्या तरी देखील तुम्हाला हवं तसं यश मिळत नाही किंवा त्याचा मोबदला देखील हवा तसा मिळत नाही. बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कष्ट खूप करतो पण बाकीचे आपले सहकारी पुढे जातात आणि मग आपण खूप नाराज होतो. असं का होतं? बघा, एक बॅड पॅच असतो, एक वाईट काळ असतो आणि त्यामध्ये कितीही आपण मेहनत केली तरी नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा घरामध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित वागा, कितीही व्यवस्थित बोला, वादविवाद हे ठरलेले असतात आणि घरामध्ये काही ना काही कारणामुळे भांडणही होतात. मुले आजारी पडतात, लहान मुलं किंवा आपल्या घरातील जे काही सदस्य आहे ते वारंवार आजारी पडतात. माणूस आजारी पडला की अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च होतो. आई वडिलांना मुलं उलटसुलट बोलत असतात, अतिशय टोकाची भांडणे होतात, तसेच घरामध्ये कोणाचं पटत नाही. तसेच मुलांचे शिक्षण व्यवस्थित पार पडत नाही. मुलांच्या शिक्षणामध्ये असंख्य अडचणी येतात. लग्न त्यांची जुळत नाहीत, मुलांना नोकऱ्या लागत नाही, संतान प्राप्ती होत नाही. तर ही जी सगळी कारणं आहेत ना, तर बघा, आपला जो वाईट काळ असतो किंवा जो बॅड पॅच आपण म्हणतो त्यामुळे होत असतो, परंतु आपल्याला पितृदोष लागलेला असतो. बघा, आता आपल्याला आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढीकडून राहिलेली असते आणि त्यामुळे पितरांची सेवा न झाल्यामुळे देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. तर बघा, हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आवर्जून अमावस्येच्या दिवशी उपाय करायचा आहे. तर सोमवती अमावस्येला सर्वांनी हा उपाय करायचा आहे, पण त्याचबरोबर तुम्ही दर अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. अतिशय 100% फरक पडतो. तुम्हाला याचा छान असा फरक दिसणार म्हणजे दिसणारच. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे उपाय कराल तर नक्की तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घडेल आणि त्यामुळे तुम्ही येत्या सोमवती अमावस्येला हे उपाय आवर्जून करा. तर बघा, या दिवशी आपल्याला हे जे उपाय मी काही सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही दिवसभरामध्ये उपाय कधीही करू शकता. अगदी उपाय तुम्ही अमावस्येला, दर पौर्णिमेला, दर एकादशीला केले तरीही तुमचा पितृदोष दूर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत. तर हे जे काही उपाय करायचे आहेत त्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. आता या 2 गोष्टी प्रत्येकाला शक्य होतातच, सहज उपलब्ध देखील होतात. तर अशाच्या गोष्टी आहेत, पण याने आपण जे काही पितृदोष आहे तो देखील दूर होऊ शकतो. हे अनेकांना माहिती नाही. आज मी तुम्हाला दही भाताचे 5 उपाय सांगणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला जो सोयीचा वाटेल किंवा जो करणे शक्य होणार आहे ते करा. सगळे केले तरी काही हरकत नाही. तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजे बाहेरच्या तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा दहीभात नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य ठेवताना तुम्हाला केळीच्या पानावर ठेवू शकता किंवा वडाच्या झाडाचं पान असलं त्यावर देखील ठेवू शकता. ते नाही मिळालं तर एखादी पत्रावळी घ्या किंवा एखादी डिश घ्या. तर बघा, या डिशमध्ये आपल्याला भात आणि दही एकत्र करून घ्यायचं आहे आणि भात शिजवत असताना त्या भातामध्ये तेल किंवा मीठ घालायचं नाही आणि तूप घालायचं नाही. फक्त मूठभर तांदूळ घ्या, एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तो भात शिजवायचा आहे.
फक्त एका पाण्याने धुवायचा आणि नाही धुतला तरी चालतो, पण एका पाण्याने धुवायचा, काही हरकत नाही. आणि तो शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही एकत्र करायचं आहे. आता हा भात आपण शिजवणार आहोत, तो आपल्या खाण्यासाठी भात नसावा. उपायासाठी नेहमी वेगळा भात शिजवायचा आहे, हे लक्षात घ्या. आता अशा प्रकारे तो नैवेद्य आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन करतो, तसं आपल्याला वर्तुळ काढायचा आणि त्या वर्तुळावरती ही प्लेट ठेवायची आहे किंवा पत्रावळी ठेवायची आहे. त्याभोवती गोलाकार पाणी फिरवायचं आणि त्यानंतर पितरांना एक प्रकारे आमंत्रण करायचं आहे. हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही याचा स्वीकार करावा आणि हे जे आमचे दोष आहे ते दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद मिळावा, अशा प्रकारे प्रार्थना करावी आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून ओम पितृदेवाय नमः असं 11 वेळेस म्हणायचं. अशा प्रकारे हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे. आता कावळे आणि पक्षी जे कोणी येऊन हे भात खातील, त्यानंतर उरलेला जो भात आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडावरती टाकून द्यायचा आहे किंवा तो निर्मल्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. आता त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो असा की एक गौरी घ्यायची आहे. छोटीशी गौरी घ्या, त्यावर 2-4 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडंसं तूप टाकायचं आणि हे प्रज्वलित करायचं. आता हे प्रज्वलित केल्यानंतर अशा प्रकारचा दहीभात थोडासा त्यावरती शिंपडायचा आणि ओम पितृदेवाय नमः असं म्हणायचं, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्मेला शांती देखील मिळेल. तर हा देखील खूप सोपा आणि साधा अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दहीभात थोडा थोडा ठेवायचा आहे, म्हणजे 8 कोपऱ्यामध्ये, म्हणजे 8 दिशांना, आणि त्यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे. आणि आपली जी काही इडापिडा आहे ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. अतिशय सोपा आणि साधा उपाय तुम्हाला सांगत आहे. प्रत्येकाला करणे देखील शक्य होईल असेच हे उपाय आहेत. आणि त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो आपल्याला घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घरातील वाईट बाधा असेल किंवा पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी करायचा आहे. तर अशाच एका प्लेटमध्ये किंवा पत्रावळीवर किंवा नारळाची जी करवंडी असते त्यामध्ये असा हा दहीभात ठेवायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दहीभात आपल्या एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन टाकायचा आहे. पण टाकताना एक काळजी घ्या, बघा तो कोणीही ओलांडणार नाही अशा प्रकारे टाका. बघा, याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर व्हायला मदत होईल. असा हा उपाय नक्कीच तुम्ही करून बघा. त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो कोणासाठी करायचा, तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, किती दवाखाने औषधं पाणी केलं तरीही तिला बरं वाटत नसेल, किंवा एखादी व्यक्ती अगदी चांगली होती पण अचानक तिच्यामध्ये नकारात्मक बदल घडू लागले, ती अगदी तिच्या विश्वासातच रमलेली असते, अगदी तिच्यामध्ये एक प्रकारची मरगळ आलेली असेल, तर तिला कुठलीही वाईट बाधा झालेली आहे किंवा पितृदोषाची लक्षणे तिच्यावरती दिसत आहे असं समजावं. तर आपण जो काही दहीभात बनवला आहे, जसा आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून तशा प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा तुमचे पूर्वज जन्माला आलेले असतील. बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावर खून असते, तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा आलेले आहेत आणि मग ते मूल काय करतं, तर खूप त्रास देतं, चिडचिड करतं. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून अशा प्रकारचा दहीभात ओवाळावा. याने निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हे 5 उपाय तुम्हाला दहीभाताचे सांगितलेले आहेत. आता तुम्ही सांगा, कुठलाही यामधला एकही उपाय जमणार नाही किंवा अजिबात होणार नाही, कारण खूप सोपे पण तितकेच प्रभावी असे हे उपाय आहेत. तर प्रत्येकाने उपाय करून बघा. हे उपाय विश्वासाने केल्यानंतर 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळेल. तर बघा, ज्याला पितृदोष असतो त्याच्या अनेक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि मग त्यांना नारायण नागबली किंवा मातृगया वगैरे इकडे जायला सांगतात. त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली केला तर निश्चितच आपला पितृदोष दूर होतो. पण या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं, त्या ठिकाणी पैसा देखील लागत असतो. आणि जर आपली आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर आपण कुठून आणणार आणि कुठून करणार, हे बरोबर ना? आणि त्यामुळे आपल्याकडे नसेल तर पैसा घाबरू नका आणि तोपर्यंत त्रासही सहन करू नका. तर या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी दहीभाताचे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि दर अमावस्या, दर पौर्णिमा आणि दर एकादशीला जर तुम्ही हे उपाय केले तर 100% वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष दूर होतात, म्हणजे होतातच. बघा, यासोबत आपल्या पितरांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या असतात, जसे की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृश्रोत म्हणणे. तसेच संक्षिप्त श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो घरी घेऊन याचा एक पाठ केला ना, तर आपण अमावस्या, पौर्णिमेला किंवा एकादशीच्या दिवशी तरीही त्याने पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. या व्यतिरिक्त दररोज ओम पितृदेवाय नमः या मंत्राची एक माळ जरी जप केली तरी निश्चितच याने देखील आपले पितृ आपल्यावरती खुश होतात आणि प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात. आपली जी पुढची पिढी आहे ती देखील सुखात जावी, कारण कोणाचेही पितृ कोणाला त्रास द्यायला येत नाही. पण जर आपल्या पूर्वजांकडून काही चुका झाल्या असेल, कळत नकळत, मुद्दाम कोणीही करत नाही,
पण तसं झालं असेल तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. आता आपण जाता जाता एक शेवटचा उपाय देखील सांगून जाते. कारण बघा, सोमवती अमावस्या आहे तर हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे तुम्ही एक दिवा जो आहे तो आपल्या पितरांसाठी, आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला सोमवती अमावस्येच्या संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. कणकेचा दिवा तयार करा किंवा मातीची पंती घ्या चालेल आणि त्याला तांदळाचे आसन द्या आणि त्यावरती आपल्याला तो कणकेचा दिवा किंवा पंती जी असेल ती ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं किंवा तुम्ही जे काही देवासाठी वापरता ते तेल वापरलं तरी चालेल आणि एक असा हा दिवा तुम्हाला तुमच्या पितरांसाठी लावायचा आहे. त्यामध्ये फक्त काळे तीळ चिमूटभर टाकायचे आहे आणि असा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये किंवा दक्षिण भागामध्ये लावायचा आहे. तर बघा, उपाय कोणताही असो, फक्त श्रद्धेने करायचा आहे.